कोकीसर आणि केदारनाथ स्पोर्ट्स साक्री या दोघांमध्ये ही मॅच. त्यानंतर विटलाई देवी बायुष आणि त्यांच्या विरोधात विटलाई देवी स्पोर्ट्स मोहितेवाडी या दोघांमध्ये ती मॅच असणार आहे. प्लीज वेळ घेऊ नका, वेळेचं बंधन करायचंय. काय झालं? बॉलची मागणी केली. बॉल द्या ना प्लीज, बॉल द्या, बॉल द्या लगेच. आयोजक वेळ घेऊ नका प्लीज. अमरक आणि त्यांच्या विरोधात फाईट करतोय संघ. चला फास्ट खेळा, जास्त वेळ घ्यायचा नाहीये, वेळेचं बंधन करायचं आहे. बॉल लगेचच मैदानाच्या आतमध्ये द्या, लगेच मॅच चालू करायची आहे. जास्त वेळ घेऊ नका, कागद बाहेरच टाका. चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. आणि इथून काय होईल, काय बिघडेल, काय घडेल हे काही क्षणामध्ये समजणार आहे. मैदानाच्या आतमध्ये 9 सेकंडला अक्की, स्ट्राईक एंडला श्रेयश. घातक जोडी मैदानाच्या आतमध्ये कित्येक स्पर्धा गाजवल्या. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज स्ट्राईकला श्रेयश आणि 9 सेकंडला अक्की. बॉलिंग मार्कवरती भरत आला. अंपायर मॅच चालू करायला सांगा, कारण वेळ भरपूर कमी आहे. 4 वाजून आतापर्यंत बघायला गेलं 5 मिनिटं झालेत, कारण 5 मॅच कव्हर करणं थोडस अवघड होईल. ई सोडून 5 मॅच आहेत, लक्षात ठेवा. फास्ट खेळा प्लीज. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पहिलाच बॉल रेडी होता, त्या बॉलवरती बॉलला फेकून दिलाय, बिरकावून दिलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर. बिग 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 षटकार. इट इज धावा भीतीत 6 येतो बॅटर श्रेयसच्या बॅटमधून. अगदी घणाघाती प्रहार, 6 धावांसाठी षटकार पाहायला मिळाला. क्वालिटी, ब्रँड, ताकद आहे, जिद्द, चिकाटी यासाठी ओळखलाय. या खेळाडूला अगदी टप्प्यामध्ये आला ना कार्यक्रम जरूर होणार, आणि त्या फटक्यासाठी तो तयार होता, आणि तोच फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. षटकार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. टप्पा पडल्यानंतर जास्त लांब राहिला हा बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. इथून वाईट बॉल, पंचांचा इशारा आपल्यापर्यंत लगेचच पोहोचला. वाईट बॉल इथून आलाय. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये, चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. आणखीन एक त्याच दिशेनं बॉल सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा हवाई सफर, भव्य स्वागत अजून एकदा केलंय दुसऱ्या बॉलवरती. बॉल सीमा पार शेअरच्या बॅटमधून. मोठा धमाका षटकार. का बॅटिंग आहे यार, लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. बकासूर नाहीये तरी पहा मैदानाच्या आतमध्ये काय क्रिकेट आहे. हेच तर क्रिकेट आहे ना मित्रांनो. आम्ही तुम्हाला नेहमी सांगत असतो, कधी क्रिकेटमध्ये कोणाला कमी लेखू नका, कारण जेव्हा जेव्हा तुम्ही क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळताना तेव्हा तेव्हा चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. तिसरा हॅट्रिक येईल का? त्याच दिशेने खेळायचा होता, व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. एक सिंगल मिळाले. 13 धावा धावफलकावरती. लेग बायचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचलाय. 14 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये खेळतात तेव्हा तेव्हा चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं. आणखीन एक बॉल वेगवान होता, पंचांचा इशारा काही नाहीये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी 2 बॉलवरतीच केली आहे. इथून आता मात्र हे 2 बॉल चांगले हाताळावे लागतील. 4 बॉल आतापर्यंत झाले. ओव्हर नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. अजूनही 2 चेंडूचा काही शिल्लक आहे. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. दुसरा गोलंदाज लगेच तयार ठेवायचा. टीम मिटिंग घ्यायची नाहीये, लक्षात ठेवा. टीम पाणेरी. बॉल जास्त बाहेर राहिला. वाईट बॉल. पुन्हा एकदा बॉल जास्त बाहेर राहिला. वाईटचा इशारा पंचांचा आपल्यापर्यंत पोहोचलाय. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं. पुन्हा एकदा गोलंदाज हलक्या हाताने खेळून काढलाय. की फार मोठे क्षेत्ररक्षक धावतोय. बॉल मिळेल का? मात्र शेवटच्या सणापर्यंत बॉल मिळाला नाहीये. बॉल निघून जाईल बॉर्डरलाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी चौकार.
डीप स्क्वेअरला आपण 4 धावा पाहायला मिळाला. अगदी बॉल चौकारांसाठी आपल्याला पाहायला मिळाला. इथून 4 धावा आल्यात. आतापर्यंत बघायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये बॉल झाले 5-1 शेवटचा बॉल शिल्लक आहे 19 धावा. फार धावा आल्या पहिल्या षटकामध्ये. एक बॉल अजून देखील बाकी आहे. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर देखील वन बाउन्स लागोपाठचा दुसरा बॉल निघून जाईल. बाउंड्री लाईन कव्हर करत असताना बॉल सीमा रेषेच्या बाहेर. बॅटर श्रेयसच्या बॅटमधून आला 4 धावा. सुरेख चौकार. 4 धावसंख्या धावसंख्यावरती पुढे सरकल्या. टोटल टीमची 23 धावा पहिल्या षटकामध्ये तब्बल काढल्या भरतला. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये कोणता गोलंदाज वापरणार? टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. टीम वाल्मिकी 11 पाणेरी संघ लगेच होत्या त्या जागेवरती क्षेत्ररक्षण सजवा, कारण वेळ भरपूर कमी अक्की आलाय. आता मात्र लेफ्ट हँड बॅट्समन फिल्डिंग मध्ये चेंजेस जरूर होतील. कोकीसरे ऑरियस कोकीसरे आणि केदार साखरी दोन्ही टीमचे कॅप्टन या लगेच टॉस आम्ही करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच या ड गटाला सुरुवात होणार. ती पहिली मॅच यामधून जो जिंकेल तो टीम आमरक आणि टीम आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये फाईट करतोय पाणेरी तो डायरेक्ट बक्षीस पात्रामध्ये जाणार आहे. आणि ड गटाला सुरुवात होईल. कोकीसरे ऑरियस आणि कोकीसरे आणि केदार स्पोर्ट्स साखरी दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच या. एजे आमचा आवाज येत असेल तर लगेच कॅप्टन पाठवायचे. वेळ घेऊ नका प्लीज. नेक्स्ट मॅच ती तुमची असणार आहे लक्षात घ्या. पुन्हा एकदा हा बॉल हलक्या हाताने घेऊन काढला क्षेत्ररक्षकात. तिथे पाहायला मिळतं दूरवरून आला एक धाव. फक्त सिंगल मिळणार आहे. चांगलं क्रिकेट क्वालिटी क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं. हेच ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. इंग्लिशच्या माध्यमातून चांगला धावा चांगलं क्रिकेट. बॉलिंग मार्क वरती आपण गोलंदाज बघतोय ओव्हर नंबर 2 मध्ये नितेशला आपण पाहिलंय. 45 जर्सी नंबर रोहित शर्माची आठवण करून दिली या खेळाडूनं. सेकंडला फलंदाज श्रेयस त्याच्या बॅट मधून सुरुवात चांगली झाली. पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा आल्या. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा बॉल मस्तक फैदस्तक क्षेत्ररक्षक आहे फक्त डगामध्ये बघावं लागेल. बॉल सीमा रेषेच्या बाहेर निघून जातोय. उत्तुंग षटकार 6 धावा. क्वालिटी आहे ब्रँड आहे ताकद आहे जिद्द आहे चिकाटी आहे. सहजासहजी सामना सोडणार नाहीये कारण भरपूर क्रिकेट त्याच्याजवळ खेळलं जातं आणि त्याचं मैदानाच्या आतमध्ये श्रेयस नावाचं वादळ अगदी फेटून उठलंय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. टफा पडल्यानंतर जास्त बाहेर राहिलाय. नो +1 या 2 धावा ऍड होतील म्हणजे पुढचा बॉल फ्री हिट. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं जेव्हा जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरला. टीम साक्रीचे कॅप्टन टीम कोकीसरे टीमचे कॅप्टन लगेच उपस्थित आहेत. आपण टॉस हा बॉल टप्पा पडल्यानंतर पाहायला मिळतो. इथून चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये चांगला धावा बनवणं गरजेचं आहे. फ्रीटचा बॉल पुन्हा एकदा आपण बघतो. फ्रीटचा चेंडू पंचांचा इशारा डॉट बॉल. फ्रीट वरती संधीचं सोनं करता आलं नाहीये श्रेयसला. बॉल निघून चालला डॉट. 3 बॉलचा खेळ झाला. अजूनही 3 बॉल शिल्लक आहे. धावा फलकावरती बघायला गेलं तर 32 धावा. चांगली फटकेबाजी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा बॉल नो बॉल. पुन्हा एकदा नो. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. चांगलं क्रिकेट खेळणं गरजेचं असतं. क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळणं गरजेचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा बॉल पुन्हा एकदा वाईट बॉल. पंच आम्हाला कळवतात वाईट. फ्रीट कंटिन्यू आहे. संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. मॅच मध्ये चांगला खेळ करणं गरजेचं आहे.
गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा बॉल सीमा रेषेच्या बाहेर लागून बाउंड्री कव्हर केली आहे. बॉल सीमा येतोय श्रेयस षटकार 6 धावा. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. अगदी बॉलला आपण पाहिलं सीमा रेषेच्या बाहेर फेकून दिला. क्रिकेट खेळावं लागेल, चांगलं क्रिकेट खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आणखीन एक बॉल लॉंग ऑफ बाउंड्री, एकदा लॉंग ऑन बाउंड्री. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. श्रेयस नावाचं वादळ पेटून उठलाय, यासाठी ओळखलाय श्रेयसला. आणि काय ब्रँड आहे. अगदी बघायला गेलं ना या खेळाडूला फक्त षटकार चौकार हेच असतं, मारामारीच पटते. सिंगल डबल मला नको, कारण मला फक्त षटकार आणि चौकार पाहिजे. माझ्या संघाला मला वरती न्यायचं, माझ्या संघाला धावांचा पाऊस दाखवायचा. प्रोजेक्ट स्कोर बघायला गेलं तर 77 दाखवतं, 47 झालाय. तिसरा टाटा बाय बाय बिरकाव दिलाय. सीमा रेषा पार. उत्तुंग षटकार. क्वालिटी आहे, ब्रँड आहे, ताकद आहे. मस्तक पे दस्तक. बॉल सीमावार षटकार. अगदी टप्प्यामध्ये आला ना कार्यक्रम असतो. झुकेगा नाही साला, ठोकेगा रोकेगा नाही मैदान के अंग, सांगतोय टीम अमरकचा श्रेयस. अगदी गोलंदाजी बघितली ना 30 धावा खर्च झाला ओव्हर नंबर 2 मध्ये. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आणि वैयक्तिक बघायला गेलं 13 बॉल 45, फक्त 5 पाहिजेत. अर्धशतक ठोकणार का श्रेयस या मॅच मध्ये. अवघ्या 5 धाव्यांची गरज आहे. 13 मध्ये 45 मारल्यात. बकासूर देखील आला, निलेश आला. आता मैदानाच्या आतमध्ये मजा येणार. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं संघाच्या 53 धावा इथून कंप्लीट, 50 धावा कंप्लीट झाल्यात. 50शी ओलांडली टीम आमरकनं. आणि आता मात्र श्रेयसला 13 बॉल मध्ये 45 धाव्यांची खेळी केली आहे. अवघ्या 5 धाव्यांची गरज आहे अर्धशतक ठोकण्यासाठी श्रेयसला. श्रेयसनं 4 लावल्या मैदानाच्या आतमध्ये. आता काय होईल, काय बिघडेल, काय घडेल. कालच्या दिवसामध्ये प्रमोदनं अर्धशतक ठोकलं, आता मात्र श्रेयस ठोकणार का. 5 धाव्यांची गरज आहे अवघ्या. अक्की त्याला साथ देतोय, मात्र बॉल हवेमध्ये, स्ट्राईक मिळणार नाही. आणि इथून फलंदाज बाद. विकेट, 1 मोर विकेट. फलंदाज मैदानाच्या बाहेर. अक्की बॅक टू द डग आउट. सूरज आला, बकासूर जसा आला तसा लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं. काय धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. नवीन बॅटर बकासूर मैदानाच्या आतमध्ये. आणि इथून आपल्याला पाहायला मिळत आहे श्रेयसला स्ट्राईक दिली तर नक्कीच अर्धशतक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळेल. श्रेयसने 45 वैयक्तिक ठोकल्यात 13 बॉल मध्ये. 45 फक्त षटकारांचा पाऊस त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. एक सिंगल देतोय, त्याला माहिती आहे सूरजला इथून सिंगल देणं गरजेचं आहे. आणि आता मात्र या असेल, या बॉलवरती काय होईल, या बॉलवरती काय बिघडेल, काय घडेल. श्रेयसच्या बॅटमधून षटकार आला तर आणखीन एक या स्पर्धेमध्ये अर्धशतक येईल. फक्त यानं षटकारांचा पाऊस पाडलाय. श्रेयस नावाचं वादळ फेटून उठलंय. गोलंदाज कमी नाहीये, गोलंदाज देखील तितकाच वेगवान आहे. आणि इथून गोलंदाज सांगतोय मी देखील सामनावीर आहे, माझ्याकडे देखील स्किल आहे, मी देखील कमी नाहीये, माझी गोलंदाजी देखील चांगली आहे. हलक्या हाताने घेऊन काढलाय. पुन्हा एकदा स्ट्राईक आता स्वतः जवळ ठेवली आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये धावा फलकावरती 56 अब तक 54 54 झाल्यात. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या मॅच मध्ये काय होईल, काय बिघडेल, काय घडेल काही क्षणामध्ये समजणार आहे. बॉल शिल्लक 3 बॉल मध्ये किती धावा येणार. हा बॉल फणसाचा इशारा. वाईट +1 या 2 मध्ये अब तक 56 धावसंख्या धावफलकावरती टीम आई माळाई देवी कुसुळ अमरक संघाच्या धावफलकावरती धावा लागल्यात. कारण आपल्याला पाहायला मिळतं एकाच नावाचे संघ भरपूर तर
थोडेसे मिस्टेक होते, लक्षात घ्या. आणि इथून टीम आमरक संघानं बाजी मारली आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय चांगलं क्रिकेट. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं, मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवलंय. सांगतोय श्रेयस, हरकत नाहीये, तू खेळ. माझं अर्धशतक झालं नाही तरी चालेल, मात्र तुझ्या बॅटमधून धावा येऊ दे. आणि इथून 4 धाव्यांची गरज आहे. मोठ्या फटक्यांपासून त्याला वंचित ठेवलं. आता मात्र बॉल शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये 2. 57 57 धावा फलकावरती लागल्यात. चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी केली, चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे श्रेयसला शांत ठेवला. पुन्हा एकदा वाईट बॉल. लावच झाल्यानंतर गोलंदाज थोडस लाईन भर करतोय. 58 धावा 58. अजूनही 2 चेंडूचा काही शिल्लक आहे. काय नशीब आहे, अर्धशतक होईल का कंप्लीट? स्ट्राईक मिळेल का आता या बॉलवरती? शेवटचा एक बॉल खेळायला मिळेल का? उडवून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत. झेल ड्रॉप. स्ट्राईक तर मिळाली आहे. आता काय होईल? आता येणार का अर्धशतक या खेळाडूच्या बॅटमधून? कारण आतापर्यंत 46 बनवल्या. अवघ्या 4 धाव्यांची गरज आहे त्याचा अर्धशतक कंप्लीट व्हायला. वैयक्तिक मैदानाच्या आतमध्ये अर्धशतक ठोकेल का? संघाची धावसंख्या 59. 59 धावा फलकावरती आहेत. शेवटच्या बॉलवरती काय होईल? शेवट गोड करेल का? सुरुवात तर चांगली केली. पहिल्या बॉल बसून षटकारानं सुरुवात केली आहे. हा बॉल गॅफार मोठे क्षेत्ररक्षक आहेत, मात्र अर्धशतक अधूर राहिलं. ते मात्र 3 धावा आल्या. आणि इथून मैदानाच्या आतमध्ये अर्धशतक कंप्लीट झालंय. 15 चेंडू 50 धावा. श्रेयस एकदा बॅट वरती करायची आहे, कारण ह्या खेळाडूनं पहिला बॉल बसून स्टार्ट केलं, ते शेवटपर्यंत लढलाय, एका हाती किल्ला लढवलाय. आणि श्रेयस नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये 4 चांद लावलेत. 4ही मुंड्या चित केल्या गोलंदाजाला, अक्षरशः घाम पडला. मात्र गोलंदाज देखील कमी नाही आहेत, त्यांची बॅटिंग अजून बाकी आहे आणि त्यांच्याकडे देखील जिद्द आहे. ह्या धावा ते कंप्लीट करण्याचा प्रयत्न नक्कीच करतील आणि या मॅचमध्ये रन करायचे आहेत. त्या मात्र 63 63 धावा. कोकिसरे टीमचे कॅप्टन आणि टीम साक्री टीमचे कॅप्टन या लगेच आम्ही टॉस करणार आहोत. प्लीज साक्रीचे कॅप्टन उपस्थित आहेत. कोकिसरेचे कॅप्टन एजे कॅप्टन पाठवा प्लीज. यानंतरची मॅच लगेचच तुमची आहे. सिक्स्टी 3 बनवायचा. निलेश जास्त वेळ घ्यायचा नाही, लक्षात घ्या. गोलंदाजी फटाफट करा. त्यानंतर अजून आम्हाला 5 मॅच कव्हर करायचे ही मॅच नंतर. टॉस आपण करणार आहोत. या आयोजकांच्या हस्ते आपण करतो नाणेफेक आणि इथून टीम टॉस करायचा कोकिसर आणि साक्री टीमचा.
पानेरी टीमचा 12 मॅन पाठवायचा. कोकिसरे टॉस विन इलेक्ट्रो फर्स्ट फील्ड आणि इन्व्हाइट केलं टीम साखळी टीमला बॅटिंगसाठी. यानंतरची मॅच ती असणार आहे ट गटाला. सुरुवात होईल चौथ्या बक्षिसासाठी. ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला वेळ न घेता लगेचच कोकिसरे टीम टॉस जिंकून फिल्डिंग घेतली. मैदानाच्या आतमध्ये मॅच चालू झाली आहे. बॉल खेळून काढला क्षेत्ररक्षक वैभव ट्रिपला सेल्फ फलंदाज बाद. वन मोर विकेट. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम खेळत असताना वाल्मिकी 11 पानेरी संघाला. बॅक टू द डग आउट. पहिला धक्का. गणेश बाद झाला. त्या जोडीला नॉन सेकंडला खेळाडू किशोर आणि अजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला. न्यू बॅटर अजय आलाय मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्रिकेट क्वालिटी क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये धावा चांगल्या बनवणं गरजेचं असतं. जेव्हा जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा तेव्हा चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. धावा चांगलं बनवणं गरजेचं असतं. आणि तुम्ही या मॅचमध्ये काय होईल काय बिघडेल काय घडेल काही क्षणामध्ये समजणार आहे. क्वालिटी क्रिकेट खेळावं लागेल. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये धावा चांगल्या बनवणं गरजेचं आहे. फास्ट खेळा प्लीज. निलेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. स्टेप आउट झालेत. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. थोडासा प्रयत्न कमी राहिला. बकासूर आला दूरवरून तोपर्यंत फेकी करेपर्यंत धावा कंप्लीट झाल्या. त्या 2 धावा वेगानं अक्षरशः 2 धावा वेगानं कंप्लीट झाल्या. 63 63 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हलक्या त्यानं कट केलं. क्षेत्ररक्षक आहे तिथे पाहायला मी इथे दूर बनवून आलाय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झालं. श्रेयसला आपण पाहिलं सिंगल वरती समाधान म्हणा. 1 आणि 2 धावेने काय होणार नाही. इथून षटकार आणि चौकाराचाच पाडा फक्त बोलावा लागेल. श्रेयसनं षटक ठोकलं. हा बॅटिंग आहे यार श्रेयसकडे. अगदी बघायला गेलं ना फटकेबाजी देखील तितकीच चांगली. 777 यासाठी जाणलाय तो. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. स्टेप आउट झाले होते मात्र जास्त बॉल बाहेर राहिला. वाईट चेंडूचा इशारा पंचांचा. निलेशनी पहा बॉल कसा बॉल. कारण निलेश स्टायलिश प्लेअर आहेत लक्षात घ्या तुम्ही. कला त्यांच्याकडे आहे तेवढी. आणि इथून धावसंख्या दाखवल कावरती 4 आणि स्कोरबोर्ड 1 मोर विकेट. 1 विकेट गमावला बॅटिंग करत असताना. जास्त खाली राहिला बॉल आपल्याला पाहायला मी तर मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. तोपर्यंत अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत. रन घेतली का रे. डॉट बॉल. आतापर्यंत 4 बॉल चा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉल 4 धावा खर्च केला. आणखीन एक बॉल इथून डॉट निघून चाललाय. चांगली गोलंदाजी यासाठी ओळखलाय गोलंदाज अमरक टीमचा निलेश आपण पाहतोय. अजूनही 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओव्हर नंबर 1. दुसरा गोलंदाज लगेचच तयार ठेवायचा. टीम मिटिंग घ्यायची नाही. टीम अमरक बॅट हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहेत अमरक एक्सप्रेस इथे पाहायला मिळालं. श्रीकांत टिपला झेल. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम पाणेरीला फलंदाज बाद. ओव्हर नंबर 2 मध्ये स्वतः श्रीकांत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये भरत आलाय.
पहिलाच बॉल वाईट फणसाचा इशारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. श्रीकांतला चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा स्टेप आउट झाला. पुढे घेऊ काढला क्षेत्ररक्षक आहे तिथे पाहायला मिळतोय. निघून चाललाय बॉल सीमारेषेच्या बाहेर. धावा बेदील 6 येतोय षटकार. यावर्षी श्रीकांत असा पाहिजे तसा चालत नाहीये गोलंदाजीमध्ये. कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतं एक स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर घेतलं त्यानंतर थोडासा मैदानाच्या आतमध्ये प्रॅक्टिस करावी लागेल श्रीकांतला अजून चांगली. मागच्या वर्षी भरपूर फॉर्म मध्ये होता. काय झालं बॉल नाही मिळाला. बॉल घ्या लगेच. चला फास्ट फास्ट खेळायचं प्लीज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॉल हवेमध्ये उंच क्षेत्ररक्षक आहे तिथे पाहायला मिळतं आणि टिफला फलंदाज बाद. विकेट बारक्याने घेतले कॅच आणि अजय बॅक टू द ग्राउंड. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरा फलंदाज बाद. न्यू बॅटर महेश. इथून फणसाचा इशारा. हा बॉल डिक्लेअर मध्ये गेलाय. एक रन आले आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते कॅप्चर घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहे दूरवरून बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. दंदन करत 4 धावांसाठी चौकार. बॉल झाले एक 4 बॉल झालेत. अजूनही 2 बॉलचा काही शिल्लक आहे. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालं गॅप क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नाही. बॉल सीमारेषेच्या बाहेर बनबावसी चौकार. धावा मिळतील 4. धावा धाव फलकावरती पाहायला मिळते 4 न पुढे सरकली आहे. 21 धावा अजूनही 6 चेंडूचा काही शिल्लक आहे. वाईट बॉल. 2 धावा असतील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॉल उंच गेला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत नीलू आणि टिपला असेल फलंदाज बाद. विकेट. अक्की बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. महेश बाद होतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निलेश आलाय.
चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. टप्पा पडल्यानंतर हा बॉल निघून चाललाय. डॉट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हलक्या हाताने घेऊन गेला क्षेत्ररक्षकात. आपल्याला माला दोन बॉक्स निघून चालला. बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 धावा. सुरेख फटका पाहायला मिळतोय. चौकार. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या धावा बनवणं गरजेचं आहे. क्वालिटी क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अकी बॉलिंग मार्क वरती आणि इथून आमरक संघ आज बक्षीस पात्रामध्ये दाखल होणार. पूर्णपणे त्यांच्या खिशामध्ये सामना गेला. जेलची शक्यता. फलंदाज बाद वैभवनं आतापर्यंत 2 कॅच टिपल्यात. आणखीन एक विकेट. निलेश बाद झाला. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये. नितीन. शेवटचा बॉल. डब्बा पडल्यानंतर बॉल निघून चालला. इथून डॉट आणि आमरक संघ बक्षीस पात्रामध्ये दाखल. 3रा संघ. एका बाजूला आपण वाघजाई, आंबावडे, नागवानटेक आणि आत्ताच्या बारीमध्ये टीम आमरक संघ. आणि ड गटाला सुरुवात होईल. कोकीसर टीम फास्ट फ्लीज एजे लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. आणि यानंतरची मॅच कोकीसर विपक्ष साक्री. दोन्ही टीमचे 12 पॅन लगेचच पाठवायचे आहेत.